मुरघास तयार करत आहेत. आपलं नाव सांगा. आत्माराम शंकर करपे, राहणार. जवळबन. हा तुमचा कितवा प्रयोग आहे मुरघास तयार करायचा? पहिलाच. पहिलाच प्रोग्राम. हे तुम्ही कल्चर आणलेलं आहे. हो. रूमी बूस्टर्स फीड ॲडिटिव्ह फॉर इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स ऑफ सायलेज. हे मिनरल मिक्सचर किती टाकले तुम्ही? हे अर्धा किलो टाकलं एका बॅगला. एका बरं, आता हे कडवळ कशाचं आहे? ज्वारीचे. ज्वारीचं कडवळ आहे बघा, सुंदर गुडातलं शेवटचं राहिलेलं आहे. जरा काळं काळं बाजूला टाका, म्हणजे त्यात बुरशीचा अंतर्भाव होणार नाही. नाही. आणि हे चोपून भरलंय ना. किती टनाची ही बॅग? 1 टनाची. 1 टनाची ही बॅग. ती पलीकडची 1 टनाची. तुम्हाला साधारण किती लागलं हे कडवळ? किती एरियातलं? किती गुंठे ही? 1 ट्रॉली लागते बघा. 1 ट्रॉली लागती. 2ला नाही, एकाला 1 ट्रॉली. 1 ट्रॉली सपाट ट्रॉलीच्या म्हणजे फळक्याबरोबर. बरोबर. गुड गुड गुड, अभिनंदन तुमचं. आता तुम्ही किती दिवस ठेवणार आहेत हे? 45 दिवस. गुड. त्याच्यानंतर मग ओपन करा. ओपन केल्यावर वासराला चारू नका. नाही. आणि सुरुवात करताना छोट्या प्रमाणात 1-2 किलोपासून करा. त्याच्यानंतर ते 5 किलोवर न्या. त्याच्यानंतर ते 8-9 किलोपर्यंत न्या. आवर्षण प्रवण परिस्थितीमध्ये हे खूप उत्कृष्ट असं उदाहरण आमच्या आत्माराम करपे साहेबांनी जवळबनमध्ये केलेलं आहे. हे सगळ्यांनी अनुकरण करावं आणि अशा पद्धतीनं मुरघास सायलेज तयार करावा. सर्व शेतकरी बांधवांना आणि पशुपालकांना या अशा स्कॅरेसिटीमध्ये किंवा जिथं चाऱ्याची टंचाई उद्भवणार आहे अशा ठिकाणी आपण हे मुरघास करू शकता. धन्यवाद. राम राम.